2018 नंतर रेल्वेची एवढी मोठी रिक्रुटमेंट ही विद्यार्थ्यांसाठी प्रचंड मोठी एक सुवर्ण संधी आपण म्हणू शकतो. का तर सुवर्ण संधी याला आपण दोन अँगलनं म्हणतो बघा. तर पहिला मुद्दा की ही परीक्षा आपल्या शुद्ध मराठीमधून होते. दुसरा मुद्दा हा की या परीक्षेला इंग्रजी नाही, याला परीक्षेला मराठी नाही आणि त्याच्यामुळं चांगल्या प्रकारे जीएसचा गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास असणारी पोरं सहजरित्या ही परीक्षा पास होऊ शकतात. का तर पदांची संख्या जर आपण पाहायची झाली तर 66,000पेक्षा जास्त पदांची भरती आहे. आता 66,000मध्ये जी बाकीची पद आहेत त्यामध्ये असिस्टंट लोको पायलट वगैरे जे टेक्निकल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांची भरपूर पद आहेत. परंतु आपल्याला त्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात बोलायचंय की साधी सरळ 12वी आणि साधी सरळ ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात आपल्याला या भरतीमध्ये नेमकी पद किती आहेत आणि नेमका तुमचा सिलेबसचा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न कसा आहे. का तर याला आजपासून आतापासून चांगल्या प्रकारे समजून घ्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. का तर या संदर्भातली जी नोटिफिकेशन येईल ते तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा प्राप्त होईल. तर बघा, याला टप्प्याटप्प्याने आपण समजून घेऊयात की 66,000 पदातली जनरल 12वी जनरल ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांना किती पद वाट्याला येत आहेत त्याविषयी आपण आणि त्याचा पॅटर्न नेमका काय आहे 5 ते 7 मिनिटाचा व्हिडिओ आहे, त्यामध्ये आपण हे सगळं कव्हर करूयात. तर यामध्ये ही एक गोष्ट लक्षात ठेवा की याच पॅटर्न नुसार रेल्वेच्या पॅटर्न नुसार रेल्वे भरती आपली सुरू झालेली आहे आणि यामध्ये 10 टेस्ट रेल्वेचे प्रिव्हियस इयर झालेले सगळे क्वेश्चन पेपर A to Z रेल्वेसाठी जे काय लागतंय ते फक्त 999 मध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध आपण करून देतोय आणि अतिशय तज्ञ लेवलचे प्राध्यापक वर्ग तुम्हाला इथं शिकवायला असणार आहे. तर बघा, आपल्या वाट्याला येणाऱ्या पदामध्ये जर पाहायचं झालं तर ज्याला आपण NTPCचा गट म्हणतो, बरोबर आहे, ज्याला नॉन टेक्निकल पोस्टचा गट म्हणतो, त्यामध्ये 2 NTPCच्या जागा असतात. एक असतं लेवल 2 आणि 3. ह्याला वय मर्यादा असते 18 ते 30 वर्ष वयातील विद्यार्थी, ओपन कॅटेगरीचा 30 वर्ष, मग ओबीसी ST या ठिकाणी SC त्यांना परत ते वय वाढत जातं. तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक साधारणतः 3,445 पद आहेत आणि याचं बेसिक क्वालिफिकेशन तुम्हाला सांगतो 12वी पास आहे. आता यामध्ये क्लर्क वगैरे अशा प्रकारची पद आहेत आणि यांचाही पेमेंट 55-60च्या घरात राहतो. खूप चांगल्या प्रकारचा पगार यांना असतो. रेल्वे सुविधा यांना यांच्या कुटुंबाला उपलब्ध होत असतात. तर हा एक गट आहे NTPCचा, ज्याला लेवल 2 आणि 3 म्हटलं जातं. त्यानंतर लेवल 4, 5, 6 ह्यामध्ये 18 ते 33 वयोगटातील विद्यार्थी याला फॉर्म भरू शकतात. आता यामध्ये मॅटर काय बघा, तर यामध्ये 16,154 पदांची ऍड आहे. किती? 16,154 प्लस पद यामध्ये आहेत. आता याला जनरल काय आहे तर जनरल ग्रॅज्युएशन ह्याच्यासाठी आवश्यक आहे. कोणतंही ग्रॅज्युएशन तुम्ही केलं तर याच्यासाठी पात्र तुम्ही असता. आता स्टेशन मास्टर वगैरे ज्याला स्टार्टिंग पासूनच 75-80 हजाराच्या वर पगार आहे, अशा प्रकारची पद या ठिकाणी लेवल 4, 5 मध्ये भरली जातात. आता याची एक्झाम प्रोसेस कशी असते तुम्हाला सांगतो. तर यामध्ये पहिला मुद्दा असतो की इथं CBT 1 नावाचा एक टेस्ट होती. त्यानंतर इथं CBT 2 याचे काय क्वालिफिकेशन तुम्ही पार केले की CBT 2 इथं होऊन जाते. त्यानंतर आपण पाहतो की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि त्यानंतर तुमची जनरल थोडंसं मेडिकलची टेस्ट होती. तर हे 2 महत्वाच्या टप्प्यातून तुम्हाला इथं जायचंय. आता एक कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT 1, आता याला पूर्व परीक्षा आपण म्हणत नाही आणि याला CBT 2 ला मुख्य म्हणत नाही. का तर पूर्व मध्ये आपल्या कसं असतं MPSCच्या की पूर्व पास झाली की त्याच्या मार्काचा विषय मुख्यसाठी फक्त पात्र होण्यासाठी असतो, पण मुख्य पास झाल्यावर मुख्यच्या मार्कावर आपलं मेरिट लागतं, हे MPSCचं. पण रेल्वेमध्ये काय होतं, CBT 1 ची पण आणि CBT 2 ची पण दोन्ही मार्क एकत्र करून लिस्ट लावली जाते. आता CBT 1 मध्ये काय आहे बघा, सिलेबस मध्ये अतिशय कॉमन सिलेबस आहे आणि हा कॉमन सिलेबस जर पाहायचा झाला तर लक्षात घ्या, तर इथं कॉमन सिलेबस मध्ये बघा CBT 1 चा सिलेबस. तर CBT 1 साठी पहिल्यांदा तुम्हाला 90 मिनिटाचा वेळ प्राप्त होतो. किती? 90 मिनिटांमध्ये या ठिकाणी 100 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आणि यामध्ये 40 प्रश्न जनरल अवेअरनेस, जनरल GK, ज्यामध्ये तुम्हाला माहित आहे की
हे TCS पॅटर्न सारखं जीके राहतं, प्राचीन मध्ययुगीन इतिहासाचा थोडाफार भाग राहतो, भूगोलचा थोडाफार भाग राहतो आणि एक साधारणतः जे परिपूर्णरित्या आपण पाहतो चांगल्या प्रकारे ज्या विद्यार्थ्यांनी या IBPS TCS चा अभ्यास केलाय ना त्याला हे जनरल अवेअरनेस अजिबात अवघड नाही. करंट अफेअर वगैरे यामध्ये नेमकं अजून काय काय मुद्दे राहतात हे आपल्याला पाहिजे, डिटेलमध्ये पाहिजे, त्यामध्ये काही विषय नाही. त्यानंतर मॅथमॅटिक्स राहते, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता राहते 30 मार्काचं. तर अशा प्रकारे हा झाला 90 मार्क आणि याच्यासाठी 100 म्हणजे हे 100 प्रश्न आणि वेळ झाला 90 मिनिट. हा असा CBT 1 चा मॅटर आहे. आता इथं साधारणतः एक आपण असं धरून चालायचं की या 100 प्रश्नापैकी एक 60-65 प्रश्न तुमचे बरोबर आले तर CBT 2 साठी तुमचं ऑटोमॅटिक नाव येऊन जातं. हे टार्गेट ठेवून चालायचं. आणि ह्याच्या संदर्भात तुम्हाला प्रश्न पडतच असेल की हे सगळे एका जागेवर कुठे मिळेल तर त्या बॅच मध्ये 100% तुम्हाला मिळून जाईल की हे सगळेच लेवलना आपण याला परिपूर्णरित्या पूर्ण केलेलंच आहे किंवा या ठिकाणी लाईव्ह लेक्चर मध्ये ते पूर्ण होतंय. पण हा मुद्दा इथं लक्षात घ्या. त्यानंतर याचा CBT 2 चा पॅटर्न असा आहे बघा की इथं 90 मिनिट वेळ आहे आणि तुमच्या समोर 120 प्रश्न आहेत. आता इथं काय आहे बघा, इथं जनरल अवेअरनेस ते होतं तेच 50 मार्काला, तिथं 40 ला होतं, इथं 50 ला. इथं मॅथमॅटिक्स तिथं 30 ला होतं, इथं 35 ला आहे. आणि रिझनिंग तिथं 30 ला आहे, इथं 35 प्रश्न आहेत. म्हणजे असे 120 प्रश्न 90 मिनिटाचा वेळ आहे. आणि या दोन्हीचं एकत्रित करून मग तुमचं लागतं मेरिट आणि त्यानंतर होतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर होतं मेडिकल. तर या दोन्हीही पातळीची या ठिकाणी आपण एकत्रितच ही बॅच सुरू केलेली आहे. आणि बॅच जॉईन करण्यासाठी स्क्रोल वरती नंबर आहे तो बघा. त्यानंतर याचे नवनवीन अपडेटसाठी डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक आहे, ते तुम्ही जॉईन करा. टेलिग्रामला जॉईन राहा. सगळ्या गोष्टी तुम्हाला इत्तंभररित्या इथं आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि या ठिकाणी बघा की सेंट्रलची परीक्षा आहे, महाराष्ट्रातील विद्यार्थी त्याला फारसा ट्राय करत नाहीत, परंतु जर तुम्ही याला त्या जोशनं जुनूननं सुरुवात केली तर ही पोस्ट अजिबात अवघड नाही. आणि टेन्शन घेऊ नका, तुम्हाला काय बिहार उत्तर प्रदेश अशा ठिकाणी जॉईनिंग मिळत नाहीत, तर आपल्या वेस्टर्न झोनला वगैरे चांगल्या प्रकारची आपल्या स्थानिक भागामध्ये जॉईनिंग मिळत असते. त्यामुळे तुम्ही असं म्हणू नका की तुम्हाला लय लांब कुठंतरी नोकरीला जावं लागतं, असं अपवादात्मक घडू शकतं, पण शक्यतो तसं घडत नाही. तर त्यासाठी तुम्ही आतापासून याच्या तयारीला लागा. चांगल्या प्रकारची पदसंख्या आहे आणि तिथं चांगल्या प्रकारे तुम्ही तुमचा रिझल्ट आणू शकता. एवढं सांगून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.